सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे पुन्हा एक अपघात झाल्याने शहराला अपघाताची धक्कादायक बातमी समजली। या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे। सध्या त्या जखमीवर उपचार सुरू आहेत। दिवसाढवळ्या टिप्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या भीषण अपघाताने एक कुटुंब उद्ध्वस्त झाला। मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या घरी आता शोककळ पसरली आहे। जखमी व्यक्तीवर सध्या सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर बोरामणी नाका परिसरात संतापाची लाट उसळली। स्थानिक नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। आम्ही रोज या ठिकाणी जीव मुठीत धरून वाहतूक करतो, प्रशासन कधी जागे होणार, अशा भावना स्थानिकांनी बोलून दाखवल्या। अपघातानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली। अतिक्रमण विभागाने काही तासातच बोरामणी नाक्यावरील टर्निंग पॉइंटवर असलेल्या चहाच्या कॅन्टीनसह इतर अतिक्रमणे हटवली। वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलली। संध्याकाळपर्यंत बोरामणी नाका येथे गतिरोधक लावण्यात आले। पेट्रोल पंपासमोरील मोठे खड्डे बुजवण्यात आले। भुलाबाई चौक व कन्ना चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी सूचना फलक लावण्यात आले। त्यात मोटरसायकलने उजव्या बाजूने सरळ जावे, डाव्या बाजूने जाणे अपघातास कारणीभूत ठरू शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला। नवीन वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचे स्वागत केले असून अशी कारवाई आधीच व्हायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली। मित्रांनो, एक अपघात घडला की प्रशासनावर टीका होते, पण त्यानंतर सर्व काही सामान्य होऊन जाते। मात्र ज्या कुटुंबातील एखादा व्यक्ती अपघातात हरवतो त्या कुटुंबाची वेदना कधी संपत नाही। घरी आई वडील, पत्नी, मुले त्यांची नजर दाराच्या दिशेने टक लावून तुमची वाट पाहत असतात, तर आपली वाहन सावकाश व सावधतेने हाका। कायद्याच्या दृष्टीनेही वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। वाहतुकीचे नियम मोडणे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या जीवितास धोका निर्माण करते। त्यामुळे यापुढे सर्व सोलापूरकरांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वेग मर्यादा पाळावी आणि इतर वाहन चालकांच्या सुरक्षेचा विचार करावा, असे सोलापूर सवेरा न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून आवाहन करण्यात येत आहे। Now and press the bell icon. Never miss a